आपण पाहिलं की असामाजिक तत्व अनेक त्यामध्ये आले. त्याला राजकीय रंग आला. म्हणजे विद्यार्थ्यांचं आंदोलन हायजॅक करून राजकीय पक्ष त्यामध्ये काँग्रेस आलं, आप आलं, सपा पार्टी आली. सगळे लोक त्यामध्ये आले आणि त्याला वेगळी दिशा देऊन देशामध्ये अराजकता माजवायची. त्यांना हे देशभर आंदोलन करून लोकांच्यामध्ये वादविवाद व्हावेत, भांडणं व्हावेत, मारामाऱ्या व्हाव्यात, अशा पद्धतीने त्यांची भावना काल धुळीस मिळालेली आहे. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या होत्या, परंतु त्यामध्ये अ, राजीनामे होत नव्हते पूर्वीच्या कालावधीमध्ये. परंतु युवा पिढीच्या जनभावना लक्षात घेऊन हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. काय सांगाल धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिला, मात्र सगळी जर घटना पाहिजे 27 दिवसानंतर राजीनामा दिला अशा पद्धतीचे विरोध सांगितलं. शिक्षण मंत्री प्रधान साहेबांचा राजीनामा म्हणजे प्रधानमंत्री मोदीजींच्या सरकार विद्यार्थ्यांच्या या सगळ्या आंदोलनामध्ये किती संवेदनशील आहे याचं एक उत्तम उदाहरण आहे. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या होत्या, परंतु त्यामध्ये राजीनामे होत नव्हते पूर्वीच्या कालावधीमध्ये. परंतु युवा पिढीच्या जनभावना लक्षात घेऊन हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. खरं पाहता हे आंदोलन नीटच्या पेपर फुटी संदर्भात होतं आणि सरकारनं त्वरित कारवाई करून पुनर्परीक्षा घेऊन जवळजवळ 20-22 लाख विद्यार्थी बसले. त्यापैकी 11 लाख विद्यार्थी पास झाले. ते सगळ्या आपल्या ॲडमिशनच्या प्रक्रियेला लागले आणि मग हे अशा पद्धतीनं हे आंदोलन जे झालं. खरं पाहता आंदोलन नीटसाठी झालं होतं, परंतु आपण पाहिलं की असामाजिक तत्व अनेक त्यामध्ये आले. त्याला राजकीय रंग आला. म्हणजे विद्यार्थ्यांचं आंदोलन हायजॅक करून राजकीय पक्ष त्यामध्ये काँग्रेस आलं, आप आलं, सपा पार्टी आली. सगळे लोक त्यामध्ये आले आणि त्याला वेगळी दिशा देऊन देशामध्ये अराजकता माजवायची अशा पद्धतीचं काहीसं चित्र निर्माण झाल्यामुळं तो थोडासा विलंब झाला. परंतु हा योग्य निर्णय झाला आणि मला वाटतं युवा पिढीला नजरेसमोर ठेवून हा निर्णय झालेला आहे. पण काँग्रेसकडून सांगितलं जाते की हा मुद्दा सर्वात आधी राहुल गांधींनी उचललेला होता आणि त्याला सगळ्यात मोठी निराशा काँग्रेसची राहुल गांधींचीच झालेली आहे. कारण त्यांना हे आंदोलन तेवढं ठेवायचं होतं. हे चिघळायला पाहिजे होतं. देशमध्ये अराजक, देशभर वादविवाद, भांडणं आणि कुठंतरी विद्यार्थ्यांना समोर करून म्हणजे पोलिसांचा त्यामध्ये हस्तक्षेप करायला लावून वेगवेगळ्या ठिकाणी अराजकता माजवायची हा त्यांचा मानस उधळून गेलेला आहे. त्यामुळे आता ते बोलतात, काल तुमची त्यांची जर मुलाखत बघितली, प्रधान साहेबांच्या राजीनाम्यानंतर सगळ्यात चेहरा कोणाचा पडला होता, तर तो राहुल गांधीजी, अखिलेश यादवजी आणि केजरीवालजी यांचे तिघांचे चेहरे पडलेले होते. कारण त्यांना हे तेवढं ठेवायचं होतं. त्यांना हे देशभर आंदोलन करून लोकांच्यामध्ये वादविवाद व्हावेत, भांडणं व्हावेत, मारामाऱ्या व्हाव्यात, अशा पद्धतीने त्यांची भावना काल धुळीस मिळालेली आहे. आणि आंदोलन काल संपलं. आज मुंबईमध्ये मोठा मोर्चा जो आहे तो काढण्यात येतोय. ठाकरे बंधू याच्यामध्ये एकत्र आहेत. हे पाहता विरोधी पक्षाला फारसं काही काम राहिलेलं नाही आहे. त्यामुळं आंदोलन संपलं, काल घोषणा झाली, तरीसुद्धा मोर्चा काढायचा याला काय अर्थ आहे का? म्हणजे मागण्या मान्य झाल्या, सगळ्या मागण्या मान्य झाल्या. राजीनामा पाहिजे होता, राजीनामा झाला. हे सगळं झाल्यानंतर खरं म्हणजे त्यांनी हे आंदोलन, आजचा मोर्चा स्थगित करायला पाहिजे होता. परंतु आज आपल्या राजकीय पोळी भाजण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा मोर्चा ठेवला. फारसं त्याला काही महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. याच मोर्चाला ते म्हणतायत की भाजप विरुद्ध भारत अशी लढाई आता सुरू झालेली आहे. यात भाजप किंवा याचा काही विषय येत नाही. हा विद्यार्थी जे तरुण आहेत, जेन आहेत, त्यांच्या भावना किंवा पेपर लीकमुळे झालेल्या आक्रोश याच्याशी हा निगडीत असणारा विषय आहे. यात पक्षाचा नाही. आता NDA म्हणून आम्ही सगळे एकसंघ होतो. आम्ही या सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत होतो. मी स्वतः जंतर मंतरवर जाऊन आलेलो आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे नीटचे विद्यार्थीच तिथं नव्हते किंवा इतर सुद्धा जे विद्यार्थी होते ते अगदी 5-10% होते. 90% लोक हे वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळ्या पक्षाचे, तिथं वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे उद्योग सुरू होते, वेगवेगळ्या घोषणा होत्या. हे आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही की वडिलांच्या वयाच्या माणसांना आईवरून शिव्या देणे, खालच्या पातळीवर टीका करणे, मुलीसुद्धा त्यामध्ये सहभागी होत्या, मुलं सहभागी होते. हे काही विद्यार्थी नव्हते. हे असेच सगळे वेगवेगळ्या विभागातले लोक, काही पक्षांचे कार्यकर्ते होते आणि यामध्ये भाजपनं किंवा आमच्या सरकारनं योग्य भूमिका घेतलेली असं माझं मत आहे. पण हे देशातलं असं पहिलं जेनजीचं आंदोलन झालं, जे एक वेगळ्या पद्धतीने संपूर्ण देशभरात पाहिलं गेलं असं म्हटलं जातं. मी सांगितलं आपल्याला विद्यार्थ्यांच्या भावना यासाठी गंभीर होत्या. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा असं झालंय. 2014च्या पूर्वी ज्यावेळी UPA सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं, 58 वेळा पेपर लीक झालेले आहेत आणि नॅशनल लेव्हलला 15 वेळा झालेले आहेत. परंतु असं कधी त्यामध्ये कठोर कायदे झाले नाहीत आणि म्हणून वारंवार या गोष्टी घडत होत्या.
या जनतेने आज आंदोलन करून हे सरकारला निदर्शनास आणून दिले की यामध्ये काय केलं पाहिजे. आणि तुम्ही बघितलं असेल, प्रधानमंत्री मोदीजींचं कौतुक करल तेवढं थोडं आहे. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की या निमित्तानं त्यांनी जे कायदा बनवलेला आहे की 10 वर्षाची कठोर शिक्षा, 10 करोड रुपयेचा दंड आणि 3 महिन्यात या अशा पद्धतीच्या घटना झाल्या तर त्याचा निकाल. हे खूप मोठं धाडसी निर्णय आहे आणि त्याचा कायद्यात रूपांतर निश्चित होईल. आता उद्यापासून अधिवेशन आहे, आम्ही त्यात जाणार आहोत. याचा फायदा भविष्यात असल्या पद्धतीच्या घटना होणार नाहीत, त्याला निश्चितपणानं चाप बसेल. पण त्याचबरोबर आपण भारत म्हणून महासत्तेकडे वाटचाल करत असताना शिक्षण व्यवस्थेमध्ये जो कारभार चालू आहे, गैरकारभार आणि एकंदरीत शिक्षण व्यवस्था याच्यामध्ये बदल घडवून आता गरजेचं वाटतंय का? हे पहा, भारत 2047 साली विकसित भारत होईल, महासत्ता होईल, हे प्रधानमंत्री मोदीजींचं स्वप्न आहे. ते भंग करण्यासाठीच काही उद्योग राजकीय पक्ष करतायत. हे आंदोलन जे झालं होतं, रास्त होतं, त्यासाठी कायदेशीर कारवाई, कठोर कारवाई होणं, त्या लोकांना करणं सगळंच झालेलं आहे. त्याला सीबीआयची चौकशी लावलेली होती. 13 लोकांना अटक केलेली होती. 47 लोकं बडतर्फ केलेले होते. त्याची सगळी पाळंमुळं काढली होती. कुठले क्लासवाले, काय संचालकांनी किती पैसे दिले, सगळं सरकारनं त्वरित त्याच्यावर कारवाई केलेली होती. त्यामुळं हे सगळं होत असताना काही राजकीय पक्षांनी हे होऊ नये. भारताची जी प्रगती, आता तुम्ही एवढ्या सगळ्या जगभरामध्ये युद्ध सुरू आहेत, तरीसुद्धा भारताची जी जीडीपी ग्रोथ आहे ती 7.8 आहे. हे कौतुकास्पद आहे. इतर देशांमध्ये अशी परिस्थिती नाही. 2%, 1%, 3% हे म्हणजे प्रगत राष्ट्रांचं मी सांगतो. परंतु भारताची प्रगती चांगली चालली आहे. त्याला खीळ बसवण्याचं काम विरोधी पक्ष, देशविरोधी ताकदी करतायत. तेच होऊ नये या दृष्टिकोनातून हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा झालेला आहे. मी हेच म्हटलं की शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल होणं गरजेचं वाटतं. कारण शिक्षण व्यवस्थामध्ये तुम्हाला आता माहिती असेल की न्यू एज्युकेशन पॉलिसी येत आहे आणि यामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. पूर्वीच्या सगळ्या शिक्षण संस्था या डाव्या विचारसरणीच्या हातामध्ये होत्या. आता देशहिताच्या दृष्टिकोनातून युवा पिढीच्या, विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या ज्या आशा, अपेक्षा, आकांक्षा आहेत त्या पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून आमूलाग्र बदल शिक्षण व्यवस्थेमध्ये झालेले आहेत. अजूनही कालचा निर्णय त्यामध्ये निश्चितपणानं योग्य आहे. भविष्यात सुद्धा अशा पद्धतीचे आणखीन निर्णय जिथं घ्यायला लागतील तिथं आमचं सरकार घेईल. राज्यातील अनेक मराठी शाळा ज्या बंद पडल्यात आणि त्याबरोबर एक शिक्षकी शाळा देखील आपल्याला जिल्ह्यामध्ये असतील आणि राज्यामध्ये पाहायला मिळतात. यावरती काय होईल आणि काय बदल होणार आवश्यक आहे? यामध्ये आमच्या सरकारचं धोरण आहे की कोणीही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. त्यामुळं पटसंख्या कमी असल्यामुळं शिक्षक कमी होणे हे सुद्धा चालू होतात. बऱ्याच ठिकाणी आपण पाहिले 1 विद्यार्थी 1 शिक्षक आहेत. परंतु ते सुद्धा चालू आहे. आता त्याला वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळ्या मागण्या आहेत. परंतु विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नयेत, यासाठी शिक्षणाची व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार सर्वतोपरी सहकार्य करत आहे. केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार असं सांगितलं जाते. राज्यात सुद्धा मंत्रिमंडळाबाबत फेरबदल करण्याची शक्यता जी आहे ती सांगितली. मुख्यमंत्री बदलाबाबत सुद्धा काही सुरू आहे का काय चर्चा? असली कुठलीही चर्चा सुरू नाही आहे. या सगळ्या पोर्टल मीडियाच्या बातम्या आहेत. कुठल्याही मेनस्ट्रीम बातम्यांमध्ये सुद्धा असं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मध्यंतरी बऱ्याच बातम्या चालल्या होत्या केंद्रामध्ये विस्तार होणार. परंतु असं कुठलीही घटना, आता मी दिल्लीमध्ये आहे, अशी कुठलीही चर्चा सध्या तिथं सुरू नाही आहे.